ही पारूला दिलेली साडी तुम्ही अशी का घेऊन आलाय? काय झालं? आईंनी खूप प्रेमाने पाठवली होती ती साडी. तिला आवडली नाहीये का? दादा हो, आधी तरी सांगायचं. दुसरी साडी दिली असती ना. आज तिचं हळदी कुंकू आहे, असं काय करता तुम्ही? बरं पारू कुठे? आली नाहीये का ती? अगं प्रिया, आईने तुझं हळदी कुंकू ठेवलंय ना, मग पारूने कशाला सजून यायला हवं? दादा तुझं हळदी कुंकू आहे त्यामुळे तिची काय गरज आहे? तू तू आहेस नाही इथे. आदित्य बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अहिल्या मॅडमनी प्रिया मॅडम सोबत पारूचं सुद्धा हळदी कुंकू ठेवलंय म्हणून. आणि हे सांगितल्यावर तुम्हाला सुद्धा किती आनंद झाला होता. तुम्ही मला सांगितलं होतात ना की तुम्ही स्वतः पारू आल्यावर तिला अहिल्या मॅडमनी दिलेली साडी द्या आणि तिला हळदी कुंकाला यायला सांगाल म्हणून. मग तुम्ही आता असं अचानक का बोलताय? पारू कुठे आहे? काय झालं? सावित्री आत्या, हे बघा, तुम्ही तुमचं काम केलेत खरं, पण पारूचं हळदी कुंकू करायचं आहे हे आईने तिला स्वतः सांगितलं नाहीये. तिची खरंच तशी इच्छा असती तर तिने रितसर तिला बोलून सांगितलं असतं ना. ठीक आहे, आय एम सॉरी. बरोबर आहे तुझं की मी स्वतःहून तिला बोलून सांगायला हवं होतं. मी सावित्रीकडे निरोप पाठवला, काही कामाच्या गडबडीत राहून गेलो मी स्वतः सांगणं. पण मी आत्ता तुझ्याकडे निरोप देते. तिला म्हणावं प्रियासोबत तिचं पण आज इथे हळदी कुंकू असणार आहे, तर छान तयार होऊन लगेच ये बाहेर. तू हे खरंच मनापासून बोलतेस? नाही म्हणजे तू पारूचं हळदी कुंकू करणार आहे म्हटल्यावर तू तिचा सून म्हणून स्वीकार केलास? आई, मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कोणाची तरी एकीची निवड करावी लागेल. ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही, मग तो माझा मुलगा असला तरी. यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. हिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. तू फक्त पारूचा स्वीकार कर, एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवसापासून तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. मग तसं असेल तर मग तू सगळ्यांसमोर स्वीकार कर ना की पारू माझ्या मोठ्या मुलाची बायको आहे, माझी मोठी सून आहे. तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे. तिचा स्वीकार कर. दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी
या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. मग पारू हळदी कुंकवाला यायला तयार होईल. तिला तिच्या हक्काचा मान सन्मान मिळाला तर मी तिला स्वतःहून घेऊन येतो. तुम्हाला कितीही सांगितलंस ना तरी ह्या मुलीला मी माझी सून म्हणून या घरात कधीही स्वीकारणार नाही. आई बोल ना, तू पारूचा तुझी मोठी सून म्हणून स्वीकार केल्यास. हे घे. झालं समाधान? हेच हवं होतं ना तुला? बस आत्ता इथे फक्त आणि फक्त माझ्या एका सुनेचं म्हणजे प्रियाचं हळदी कुंकू होणार आहे. माझ्याकडून जबरदस्ती कुणीही काही वदवून घेऊ शकत नाही. खरं तर मी ह्या सगळ्याला तयारच नव्हते, पण माझ्यातला चांगुलपणा म्हणून मी तिचं सुद्धा हळदी कुंकू करायला तयार झाले. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तिला सून म्हणून स्वीकारलंय. मला ती सून म्हणून कधीच मान्य नव्हती आणि कधीच मान्य नसेल. ही साडी आणून दिली. नाही म्हणजे तुम्ही प्लीज प्रियाचं हळदी कुंकू करा. अरे पारूचं हळदी कुंकू करायला तिचा नवरा समर्थ आहे. काय बाई हे काय म्हणायचं या पारोला? आपण यांना आदर्श कुटुंब म्हणत होतो, पण कुठलं काही यांच्यात पण वाद आहेत. एवढ्या मोठ्या घरामध्ये किती भांडणं ही. बघा ही पारू खरंच मूर्ख मुलगी आहे. तिला साधा सव्वाशेच्या वाणाचाही मान ठेवता आला नाही. पुढे जाऊन काय घर सांभाळणार आहे ही? आणि म्हणूनच कदाचित अहिल्यादेवीचा स्वीकार करत नसतील. प्रिया, हळदी कुंकूला सुरुवात कर. हो आई.